नमस्कार, मी जयश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण नाश्त्यासाठी एकदम चविष्ट आणि झटपट बनणारा उपमा तयार करणार आहोत। यालाच आपण उपीट असं देखील म्हणतो। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। उपमा तयार करण्यासाठी येथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। तुम्हाला जर एकदम सुटसुटीत उपमा आवडत असेल तर तुम्ही येथे जाडसर रवा वापरायचा आहे। मी येथे बारीक रव्याचा वापर केलेला आहे, कारण की यामुळे उपमा एकदम मऊसर बनतो आणि खायला देखील खूप चविष्ट लागतो। सोबतच मी येथे 4 ते 5 चमचे साजूक तूप घेतलेला आहे। साजूक तुपाऐवजी तुम्ही येथे तेलाचा वापर देखील करू शकता। सर्वात स्टार्टिंगला आपल्याला हा रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। यासाठी मी एक कढई येथे गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तूप घालायचं आहे। यामध्येच मी आता 1 वाटी रवा घालणार आहे आणि हा रवा आपल्याला तुपामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि 4 ते 5 मिनिटांसाठी हा अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आणि रवा भाजताना तो सारखा हलवत राहायचा। तर 4 ते 5 मिनिटांनंतर हा रवा अगदी खरपूस भाजला जातो व अशा पद्धतीने रवा भाजून तुम्ही एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता व ज्या वेळेस तुम्हाला उपमा करायचा आहे त्यावेळेस तुम्ही तो वापरू शकता। तर येथे रवा व्यवस्थितपणे खरपूस भाजून झालेला आहे। मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। भाजलेला रवा मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे। आता आपण उपमा तयार करायला सुरुवात करूया। ज्या कढईमध्ये रवा भाजून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। तुम्ही साजूक तुपाऐवजी तेल देखील वापरू शकता। तूप छान तापलं गेलं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली गेली की अर्धा चमचा जिरी घालायची आहे। यामध्येच मी 1 चमचा उडीद डाळ घालणार आहे। ही उडीद डाळ आपल्याला तेलामध्ये सोनेरी रंगाची होईपर्यंत तळून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने उडीद डाळ घातल्यामुळे उपम्याची टेस्ट खूप छान लागते। यामध्येच मी 1 ते 2 चमचे शेंगदाणे देखील घातलेले आहेत। तुम्हाला जर तळलेले एकदम कुरकुरीत शेंगदाणे आवडत असतील तर तुम्ही अगोदरच शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आणि उपमा तयार झाल्यानंतर सर्वात शेवटी तुम्ही त्यामध्ये तळलेले शेंगदाणे घालू शकता। परंतु या स्टेजला मी इथे शेंगदाणे घातलेले आहेत, कारण की पाण्यामध्ये वाफवलेले शेंगदाणे खायला खूप छान लागतात। आपल्या आवडीनुसार आहे, तुम्हाला कशा पद्धतीचे शेंगदाणे आवडतात। तर येथे शेंगदाणे मी अर्धा ते 1 मिनिट तेलामध्ये परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे। तर 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहेत। मिरच्या देखील आपल्याला अर्धा ते 1 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत। यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पाने देखील घातलेली आहेत। अर्धा इंच आलं मी यामध्ये किसून घातलेलं आहे। आल्यामुळे देखील उपम्याची टेस्ट खूप छान लागते। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल। आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। एक मीडियम साईजचा कांदा मी येथे कट करून घेतलेला आहे। तो कांदा आपण यामध्ये घालणार आहोत आणि थोडासा सोनेरी रंगाचा होईपर्यंत कांदा आपल्याला येथे परतवून घ्यायचा आहे। कांदा एकदम छान परतला गेला की यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे। छोट्या साईजचा टोमॅटो मी येथे कट करून घातलेला आहे। टोमॅटो देखील अर्धा ते 1 मिनिटासाठी आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत। तर येथे मी फक्त गाजर वापरलेलं आहे। गाजराचे एकदम बारीक काप करून मी यामध्ये घातलेले आहेत। तुम्ही गाजरासोबतच वाटाणा किंवा बीन्स देखील वापरू शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या येथे घालू शकता। गाजर आपण यामध्ये परतून घेणार आहोत। यावरती मी 1 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहे आणि 1 मिनिटानंतर आपल्याला झाकण लगेच काढायचं आहे। म्हणजेच आपल्याला या ज्या भाज्या आहेत त्या थोड्याशा वाफवून घ्यायच्या आहेत। खूप जास्त भाज्या शिजवून किंवा वाफवून घ्यायची आवश्यकता नाही, कारण की थोड्याशा क्रंची भाज्या उपमा खाताना खूप छान लागतात। तर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। 1 वाटी रवा मी येथे वापरणार आहे, तर यासाठी आपल्याला यामध्ये 3 वाटी पाणी घालायचं आहे। तुम्हाला जर एकदम मऊसर रवा हवा असेल किंवा मऊसर उपमा हवा असेल तर तुम्ही 3 वाटी पाणी घालायचं आहे आणि जर सुटसुटीत उपमा हवा असेल तर तुम्ही 2.5 वाटीच पाणी येथे वापरायचं आहे। पाण्याला एकदम छान अशी आपल्याला उकळी घ्यायची आहे। पाण्याला उकळी आणण्यापूर्वी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे।
येथे पाण्याला एकदम छान उकळी आलेली आहे। पाण्याला छान उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि यामध्ये आपण रवा घालणार आहोत। रवा घालताना तो आपल्याला सतत ढवळत राहायचा आहे, म्हणजेच यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या होत नाहीत। लगेचच यावरती मी अर्धा ते 1 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे। 1 मिनिटानंतर मी यावरील झाकण काढलेलं आहे आणि आता रवा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या आपल्याला ठेवायच्या नाहीत। तर पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे येथे रवा मिक्स झालेला आहे आणि आपला उपमा देखील तयार झालेला आहे। सर्वात शेवटी या उपम्यामध्ये मी यामध्ये थोडेसे तळलेले काजू घातलेले आहेत आणि एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे। सर्व साहित्य व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा एकदा यावरती आपण 1 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत। 1 मिनिटानंतर झाकण काढलं की यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि साजूक तूप घातल्यानंतर एकदम गरमागरम असा हा उपमा आपल्याला इथे सर्व करायचा आहे। खायला खूप टेस्टी लागतो, तर घरी नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।